नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पल्लवी आणि पल्लूज रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. व्हिडिओ टाकायला थोडासा वेळ झाला आहे, त्याबद्दल क्षमस्व. तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बटाट्याचे पराठे म्हणजे आलू के पराठे कसे बनवायचे त्याची रेसिपी. तर ही मी कॉलेजमध्ये असताना खाल्ली होती आणि मला खूप 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 आवडली होती, त्यामुळे मी ही आज शेअर करते. तर यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गव्हाचं पीठ लागेल. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ते आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं मऊ मळाल तितके पराठे आपले चांगले होईल आणि बनवायला देखील सोपे जातील. तर बघू शकताय तुम्ही, इथे माझं पीठ मळून तयार आहे. थोडा थोडा हलका पाण्याचा हात घेऊन त्याला मी व्यवस्थित सेट करून घेते. ठीक आहे, इथे व्यवस्थित सेट झालेलं आहे. आपण थोडा वेळ झाकून ठेवूया त्याला रेस्ट करण्यासाठी. तर भाजी तयार करण्यासाठी आपल्याला इथे मीडियम साईजचे 3 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर एक कांदा बारीक चिरलेला, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तर हे बटाटे आपल्याला व्यवस्थित पील करून घ्यायचे आहेत, म्हणजे सोलून घ्यायचे आहेत. बटाटे तुम्ही बघू शकता कसे शिजलेले आहेत व्यवस्थित, म्हणजे एकदम मऊ देखील शिजवायचे नाहीत आणि कच्चे देखील शिजवायचे नाही. कारण कसं आहे, आपल्याला नंतर भाजीमध्ये हे पूर्णपणे व्यवस्थित मॅश व्हायला लागतात, त्याच्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायचे बटाटे. तर भाजीसाठी मी इथं कढई तापत ठेवली होती. त्यामध्ये मी आता तेल टाकून घेते गरजेनुसार. शक्यतो 1 चमचा तेल पुरे होतं याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी 1 चमचा आणि मोहरी तडतडल्यानंतरनं जिरे टाकून घेते. जिरे फुलल्यानंतरनं त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो कांदा. बघू शकता, एकसारखा हलवला ना कांदा तर तो करपला जात नाही आणि व्यवस्थित सर्व बाजूनी शिजला जातो. त्याच्यामुळे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजण्याचं मेन कारण म्हणजे ते आपल्या म्हणजे भाजीमध्ये कच्चापणा राहत नाही, म्हणजे मऊ पडतो कांदा, त्याच्यामुळे आपले पराठे चांगले होतात. चांगला कॅरमलाइज करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी आता लसूण पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. जे मगाशी आपण 4-5 घेतल्या होत्या त्या बारीक करून याच्यामध्ये घालू शकताय तुम्ही. तर लसूण पाकळ्या शक्यतो कांद्यामध्ये घालायच्या, कारण कसं होतं, डायरेक्टली फोडणीला तुम्ही टाकला तर त्या करपल्या जाते आणि करपट वास चांगला लागत नाही, त्याच्यामुळे कांद्यातच टाकल्या. कांदा व्यवस्थित भाजावा यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. शक्यतो आपले जे मसाले आहेत ना, जे आपण भाजीसाठी वगैरे वापरणार आहे, ते कांद्यामध्येच घालून घ्यायचे. त्याची टेस्ट छान येते, कांद्याला पण लागते आणि कांद्याबरोबरच आपण नंतर जेव्हा बटाटू घालेल तेव्हा पूर्ण बटाट्यांना ती टेस्ट लागते. त्याच्यामुळे कांद्यातच आपले सगळे मसाले घालून घ्यायचे. इथे मी एक अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालून घेते. लाल तिखट म्हणजे आपली महाराष्ट्रीयन चटणी. तर ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरी चटणी देखील म्हणजे बुक्का वगैरे वापरून गरम मसाले वगैरे ॲड करू शकता, पण कसं आपल्या महाराष्ट्रीयन चटणीमध्ये सगळे मसाले असतात, त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही मसाले घालण्याची गरज नाही आहे. तर बघू शकता, चटणी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कांद्यामध्ये एकसारखा परतून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या गाठी असू शकतात, त्या अशा पळीने मॅश करून घ्यायच्या आहेत. तर कांदा आणि चटणी व्यवस्थित परतल्यानंतर आपण जे मगाशी सोलून घेतलेले बटाटे होते ते बारीक कट करून कढईमध्ये घालून घेत आहोत. तर बघू शकताय तुम्ही, व्यवस्थित क्यूब करून घेतला नाही तरी चालेल, हाताने मॅश देखील करून टाकले तरी चालतील, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. असे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, जेणेकरून सगळे मसाले त्या बटाट्यांना कोट झाले पाहिजेत आणि आपण असं मॅश करून घेतो आहे. शक्यतो तुमच्या घरी मॅशर असेल तर खूप छान, कारण इक्वली मॅश होतील सगळे बटाटे आणि आपल्याला फिलिंग भरताना काही प्रॉब्लेम येणार नाही. माझ्याकडे मॅशर नसल्यामुळे मी हे आपले पळीनेच बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित. बघू शकताय आपलं सारण इथे तयार आहे. तर आपण मगाशी रेस्ट करायला जे पीठ ठेवलं होतं ते उघडून घेतो आहे आणि बघू शकताय व्यवस्थित आपलं पीठ असं भिजलेलं आहे, छान मऊ असं झालेलं आहे. परत एकदा थोडंसं सेट करून घ्यायचं आहे. आता आपले पराठे बनवायसाठी आपलं कणिक तयार आहे. चला तर मग बघूया आता पराठे कसे बनवायचे ते. तर इथे मी एक उंडा काढून घेते, व्यवस्थित मीडियम साईजचाच काढून घ्यायचा. तो मी कोरड्या पिठात बुडवून त्याचा मध्ये त्याला पोकळ करून घेते, जेणेकरून आपल्याला सारण भरताना इझी होईल. तर जितका आपला गोळा असेल म्हणजे उंडा असेल तेवढाच आपल्याला सारण त्यामध्ये भरायचं आहे. म्हणजे कसं होईल की सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आपलं सारण आणि पराठा देखील छान लागेल, किंवा कुठे पीठ किंवा कुठे सारण लागले असं काही होणार नाही. त्याच्यामुळे जितका पिठाचा गोळा असेल तितकंच आपल्याला सारण घ्यायचं आहे. तर आपला गोळा भरून झालेला आहे आणि मी लाटायला घेते.
तुम्ही बघू शकता किती छान गोळा भरलेला आहे आणि लाटताना देखील मला अजिबात त्रास होत नाही. किती छान असा फिरला जातो आहे गोळा पळपोटावरती. तर थोडं थोडं पिठाचा हात घेत आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू शकता मस्तपैकी गोल आकार येत आहे. साईडला जास्त चिरा देखील पडलेला नाही आहे आणि सारण देखील बघू शकता पूर्णपणे पराठ्याला लागलेला आहे. तर तवा ऑलरेडी मी तापत ठेवला होता. त्याच्यामध्ये आपला लाटलेला पराठा टाकलेला आहे आणि व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं मीडियम गॅसवरती शक्यतो भाजून घ्यायचा पराठा. त्यामुळे कसं होईल, पराठा करपला जाणार नाही आणि शिजला देखील व्यवस्थित जाईल सगळीकडून. तर कलर बघू शकता तुम्ही पराठ्याचा किती छान आलेला आहे, लालसर असं दिसत आहे. असेच पराठे खायला मला खूप आवडतात चटणी घातलेले. तुम्ही याच्यामध्ये दुसरा ऑप्शन म्हणजे आपण जी बटाट्याची भाजी करतो ह्याच्यासोबत आंबोळीसोबत वगैरे खायला, त्याचे देखील पराठे बनवू शकता. जर तुम्हाला चटणीचे नको असतील तर तुम्ही तसे देखील पराठे बनवू शकता. अदरवाईज काय करायचं आहे, बटाटे आपले जे शिजवलेले असतात त्याच्यामध्ये तुम्ही कच्चा कांदा वगैरे, म्हणजे ज्यांना आवडत असेल, एक्सेप्शन आहे, आवडत असेल तर त्यांनी त्याच्यामध्येच कच्चा कांदा, बाकी सगळे मसाले आपले घालायचे, हाताने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि ते सारणमधून भरू शकता. म्हणजे जर तुम्हाला भाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल आणि झटपट हवे असेल तर ते तुम्ही तशा टाईपमध्ये करू शकता. तसे देखील छान लागतात. तर बघू शकता इथे मी अशाच पद्धतीने सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत. व्यवस्थित भाजून घेते सगळे पराठे. उत्तम कलर आलेला आहे सगळ्या पराठ्यांना आणि दिसायला देखील छान दिसत आहेत. काही पराठे फुगलेत सुद्धा. डोंट वरी, फुगले नाहीत तर काही हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये कसं सारण वगैरे भरलेलं असतं, त्यामुळे ती पराठा साईडहून असा फुटलेला वगैरे असतो. त्याच्यामुळे नाही फुगला तरी चालेल, फक्त व्यवस्थित भाजला गेला पाहिजे सगळ्या साईडनं. तरी ते मी थोडेसे पराठे करून घेतलेले आहेत आणि हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी देखील चालू शकतात. कारण हे कसं फिलिंग आहेत, पोट भरतं. एक जरी पराठा खाल्ला ना तर तुमचं पोट भरून जाईल, इतके छान असतात हे. तर बघू शकता इथे मी पराठ्यांसोबत दही सर्विंगला टाकते आणि साईडला थोडं लोणचं. तर मस्त खा, स्वस्त राहा, एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग पल्लूज रेसिपीज.